नमस्कार, मैं हिमांशी स्टार इंडिया 24 न्यूज में आपका स्वागत करती हूँ। चलिए नजर डालते हैं आज की ताज़ा खबरों पर। नागपुर में कुछ दिन पहले हुई बाबा दुपारे की प्रेस कॉन्फ्रेंस, जिसमें दूल्हे एवं बागड़े पर लगाए गए गंभीर आरोप, उसी का खंडन करते हुए कलमेश्वर स्थित विश्राम गृह में प्रेस कॉन्फ्रेंस में बाबा दुपारे के आरोपों को निराधार बताकर बाबा दुपारे पर कई कलाकारों से फाइल स्वीकृत करने का झांसा देकर लाखों रुपए से ज़्यादा लेने की बड़ी धोखाधड़ी होने वाली जानकारी लोक कला सेवा मंडल ऑल इंडिया एनजीओ के उपस्थित सभी एवं पदाधिकारी, कार्यकर्ता, कार्याध्यक्ष प्रमोद बागड़े ने दी। महाराष्ट्रामध्ये मानधनाचा विषयावरती ही पत्रपरिषद आहे की बऱ्याच कलावंतावर बाबाराव दुपारे या माणसाने अनेक कलावंताला खोटे आमिष देऊन तुमच्या फाईल मंजूर करून देतो असे म्हणून हजारो लाखो रुपयांनी लुटण्याचं काम बाबा दुपारेने केलेलं आहे। आणि जो बाबा दुपारे लोकांना लुटतो, लोकांचे पैसे हडप करतो, तोच माणूस जर समजा या लोककला समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक घुलेवर जर समजा तो आरोप करत असेल आणि म्हणून त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी ज्या लाभार्थ्यांनी पैसे त्याला दिले त्या आरोपांना त्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं आहे की आमचे पैसे या माणसाने घेतलेले आहे, आम्हाला भूलतापा दिलेला, आम्हाला भुलोभालो करून आमचे पैसे घेतलेले आहेत। लोककला मंडळाच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बाबा दुपारेवरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून शेकडो कलावंतांनी जाऊन धडक देऊन त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। या माणसावरती कडक कारवाई झालीच पाहिजे, याला अटक झालीच पाहिजे, याची सरळ चौकशी झाली पाहिजे, कारण या बाबा दुपारेमुळे आमच्या अनेक कलावंतांचं नुकसान होत आहे। म्हणून आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र व पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेले आहे। याच्यानंतरही जर समजा एवढे निवेदन देऊन जर बाबा दुपारे कारवाई होत नसेल तर आम्ही ग्रामीण पोलीस आयुक्त यांच्याकडे आमच्या कलावंताच्या सहित भव्य असा मोर्चा काढून त्या ग्रामीण पोलीस आयुक्ताला आम्ही त्या ठिकाणी हा मुद्दा निदर्शनास आणून देणार आहोत आणि त्यांना मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या माणसाला तुम्ही अटक करा, याच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशा प्रकारचं आमचं त्या ठिकाणी हे आहे। आणि एवढ्याने जर झालं नाही तर संविधान चौकामध्ये ज्या कलावंतावरती त्याने अन्याय केलेला आहे, ज्या कलावंताला पैसे लुबाडण्याचं काम केलेलं आहे, त्या संपूर्ण कलावंताला घेऊन संविधान चौकामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। बाबा दुपारे एक स्वयंभू लोक कलाकार है, उनका कला से कोई लेना देना नहीं है। इनका नाम असली लोक कलाकारों को लूटना है। लोक कला सेवा मंडल की महिला ने भी खड़से को चैलेंज किया। राजश्री शाहू महाराज वृद्ध मानधन समिति फाइल निपटाने के लिए बाबा दुपारे ने नागपुर जिले के 6 लोक कलाकारों से लाखों रुपए दिले। मी कोणाला दिले? दुपारे साहेबांना। काय म्हणून दिले? त्यांनी काय म्हणून घेतले? माझ्या मिस्टरांची फाईल काढून देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं। मी म्हटलं त्यांना की हे सरकार शासनाकडून आहे, पण ते म्हणत होते की वरच्या लोकांना काही फाईल सरकवण्यासाठी द्यावं लागते, म्हणून मी त्यांना माझ्या घरीच पैसे दिले आहेत। मी संजय अकल
मुक्काम कुमारीला राहतो, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर. माझी पण फाईल काढण्यासाठी मला पण बाबा दुपारीने पैसे मागितले होते. ते कुमारीला आले आणि 10,000 रुपये घेऊन गेले. गौरखेडे आळंदी मुक्काम भरती नरखेड आहे. तर मी दुपारी साहेबांना माझ्याकडून जे युद्ध कलाकारांची केस करतो म्हणून त्यांनी माझ्याकडून 10,000 मागणी केली. ते माझ्या घरी आले, माझ्या घरी त्यांनी पैसे घेऊन गेले. परत मला 10,000 त्यांनी मागणी केली पार्टी वाचली. मी पैसे दिले नाही. त्या संदर्भातून त्यांनी मला धमकीने फोन सुरू केले. फोन सुरू करून त्यांची मी कंप्लेंटसुद्धा दिली. त्यांनी माझी कंप्लेंट केली. माझं नाव मारुती वसंतराव केचे. राहणं माझं कुमारीला आहे, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर. मी माझी फाईल जिल्हा परिषदेमध्ये टाकली असता त्यांनी ते सदस्य असता ते सदस्यांनी त्यांनी पाहून घेतलं आणि माझ्या घरापर्यंत पोहोचले. ते पोहोचल्यानंतर मला त्यांनी पैसे काढण्यासाठी तुमचे फाईल पास करण्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागेल. दुपारी हे माझ्या घरापर्यंत आले आणि त्यांनी मला सांगायला लागले की तुमची फाईल पास करण्याकरता काही तुम्हाला खर्च करावा लागेल. मी आम्हाला विचारला कमसे कम किती, तर त्यांनी सांगितलं 20,000 रुपये लागेल. परंतु मी त्यांनी सांगितलं पण माझी फाईल क्लिअर असताना बी तुम्ही असं का मला पैसे मागत आहे. मी ओरिजिनल करायला डोनेशन बसलो होतो त्याला करावं, तरी पण तुम्ही मला पैसे मागत. काय झालं तुम्ही ओरिजिनल? नंतर त्यांनी मला मी सांगितलं मला हे कशासाठी पैसे पाहिजे, तर त्यांनी सांगितलं माझे जे शासकीय अधिकारी असते त्यांच्यासाठी खर्च करावा लागते बा, म्हणून तेव्हा तुमची फाईल निघेल, अन्यथा निघणार नाही असं मला. सगळे डॉक्युमेंट्स असल्यानंतरही सगळे डॉक्युमेंट माझी फाईल क्लिअर असताना बी त्यांनी तो ऑफर केला. त्याने कशासाठी पैसे मागून राहिले त्यांनी सांगितलं हे प्रशासन काही अधिकारी राहते, अधिकाऱ्यांना त्याच्यासाठी खर्च करावा लागते, नाहीतर फाईल निघणार नाही असं त्यांनी सांगितलं. 10,000 रुपये मग नाही इलाजाने